काही बोलत राहू. ही शेवटची संधी आहे. प्राणपणाने याचा प्रतिकार करण्याची गरज आलेली आहे. कोणीतरी प्राणपणाने लढलं म्हणून ही मूल्य आपल्याला मिळाली. आज आपल्या मुलाबाळांसाठी ती राहावी म्हणून आपल्याला प्राणपणाने लढायला लागेल. हे कोणीही लोकशाही, धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य हे असं ताटामध्ये सजवून आपल्याला आणून देणार नाहीये. निर्भय वातावरण कोणी असं ताटात सजवून आणून देणार नाहीये. ते आपल्यालाच त्याची किंमत चुकवायला लागेल. त्या 33 कोटीपैकी एकही येणार नाहीये ती थाळी भरून द्यायला. आपण करायचंय ते. आणि म्हणून तितक्याच निर्धाराने, जेवढ्या निर्धाराने आपले आई वडील लढले असतील त्याच्या दुप्पट निर्धाराने ही या देशातली लोकशाही, या देशातलं तुमचं माझं स्वातंत्र्य, आपलं संविधान, आपल्याला संविधानाने दिलेले सर्व हक्क, ही समानता ही जर जपायची असेल तर आपण आज प्राणपणाने लढण्याची गरज आहे. आणि ती मला खरोखर आत्मविश्वास वाटतो की 2024ला प्राणपणाने या देशातला सर्वसामान्य गोरगरीब माणूस लढेल आणि ही लोकशाही जिंकून दाखवेल पुन्हा एकदा. पण तरीही हे फक्त पुरेसं नसेल, कारण ही लढाई 2050 पर्यंत आपल्याला लढायला लागेल. हे अनेक ठिकाणी पसरलेले आहे. आणखीन 25 वर्ष लढाईची तुमची आणि माझी प्रत्येकाची तयारी असायला हवी. तर आपण याच्यामध्ये यशस्वी होऊ शकू, पूर्ण अर्थाने यशस्वी होऊ शकू. पुन्हा एकदा ते दरवेळेला मी जे म्हणतो ते पुन्हा एकदा सांगतो कि आदमी मरने के बाद कुछ नहीं सोचता, आदमी मरने के बाद कुछ नहीं बोलता. कुछ नहीं सोचने पर या कुछ नहीं बोलने पर आदमी मर जाता. त्यामुळे वाचा, विचार करा, संघर्ष करा, त्याशिवाय काहीही मिळणार नाहीये. आणि आपण सर्वजण अत्यंत निर्धाराने ते करूयात. एक मनाने, एक जिन्सी पद्धतीने. आपल्या प्रत्येकाची प्रेरणा एकच असायला हवी. या देशाची लोकशाही टिकवायची आहे, संविधान टिकवायचं आहे, संविधानाने आपल्याला दिलेले सर्व हक्क आणि अधिकार टिकवायचे आहेत. यासाठी एक प्रेरणा, एकमेव प्रेरणा अख्ख्या देशभरामध्ये आपण जर घेऊन जाऊ शकलो तर 101% किती का मशीन मॅनिप्युलेशन करेना तरीही पराभव होईल. आणि ते आपण करून दाखवू. या मनोवादी विचारसरणीचा आजच्या निमित्ताने मला बोलावलं पुन्हा एकदा यावर्षी. त्याबद्दल काही तुमचे खूप मनापासून अतिशय मनपूर्वक आभार. इतक्या वेळ आपण सर्वांनी ऐकून घेतलं याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. या सत्राचं